अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण स्वामी चरित्र सारामृताचा 9व्या अध्यायाचं पठण करणार आहोत. तर त्याआधी आपण 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्यायाला आपण सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोणी चित्ती. बहुत लोक दर्शन येती, अक्कलकोट नगरांत. ब्राह्मण क्षत्रिय वैशाद्रिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक, दर्शन येती धावणी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरांत, शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळिक, तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामींचरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदलेत येचे मन. म्हणे मी तुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईंसी, इतुके कार्य जरी करीसी. तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तेचे करीती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती, कार्य आपुले करीन. बाई स्वामींच बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडतो. तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधी पासोनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथुनी उठले. यवन स्मशान भूमीत, आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकोणी. सेवे करी शंकर रावांसी, म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकर रावे तया दिवशी, खाणा दिधला फकीरांसी. आणि शेखणूर दर्ग्यासी, एक कफणी चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामी राज आज्ञापित. बारीक वाटुनी निंबपत्र, 10 मिरे त्यात घालवी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामी राज वैद्य, व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी, आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार, त्यांचे काय करावे. महाराजा आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तिथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशी या एकांत स्थानी, राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामींचरणी, कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची, मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकर रावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त, 9मोऽध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
स्वामी महाराजांच्या असंख्य लीला आहेत. त्यांपैकी काही लीलांचं वर्णन हे स्वामी चरित्र सारामृतामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण हा ग्रंथ हातात घेतो आणि वाचू लागतो तेव्हाच आपल्याला समजतं की स्वामी महाराजांनी किती अशा अगाध लीला केल्या आहेत. जनमानसांशी त्यांनी इतक्या प्रचिती दिल्या आहेत की त्यांना स्वामी महाराजांचं अस्तित्व काय आहे हे समजलं होतं. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात. त्याचप्रमाणे त्यांच्या काळातही काही निंदक असे होते की त्यांना स्वामी महाराजांवरती विश्वास नव्हता. त्यामुळे अशा लोकांना काहीतरी चमत्कार करून दाखवून त्यांच्यातला दैवी गुण जो आहे, त्यांच्यातलं दैवसत्व जे आहे ते दाखवण्याची त्यावेळेस गरज पडली होती. तर अशाच असंख्य लीलांचं वर्णन केलेला हा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे. तो प्रत्येकाने पठन करावा. हा पठन केल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळी दुःख चिंता सगळ्या दूर होऊन आपल्या आयुष्यात सकारात्मकतेचा प्रभाव नक्कीच पडायला सुरुवात होईल. त्यामुळे तुम्ही अजूनही जर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं वाचन मनन चिंतन काही केलं नसेल तर सुरुवात करा कृपया. कारण स्वामी महाराजांचं जे प्रेम आहे भक्तांवरती ते अगाध आणि अपार आहे. त्यामुळे जे कोणी या ग्रंथाचं श्रवण करतो, पठन करतो, चिंतन मनन जे काही शक्य होईल ते करतो, त्याच्या आयुष्यात स्वामी महाराज नक्कीच चांगल्या गोष्टी आणून देतील. प्रारब्ध बदलण्याची ताकदही स्वामी महाराजांमध्ये आहे. कारण ते ब्रह्मांड नायक आहेत. तर त्यामुळे तुम्हीही जेवढं शक्य होईल तेवढी स्वामी सेवा तर कराच. पण नशिबाने जर तुम्हाला लिहिता वाचता चांगलं येतंय तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ जो आहे त्याचा कमीत कमी किमान एक अध्याय तरी रोज पठन केला तरीही तुमच्यासाठी खूप चांगला आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. भेटूया उद्या पुन्हा एकदा नवीन अध्यायाची सुरुवात करूया. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.